नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ 999 या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण संत बाळूमामा आणि भंडाऱ्यातील पाऊस ही कथा ऐकणार आहोत. तर चला बघू या कथेमध्ये काय होतं. कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर इथे दरवर्षी भव्य भंडार उत्सव भरत असे. हजारो भक्त दूरवरून या सोहळ्यासाठी येत असत. संत बाळूमामा यांच्या नावाने भजन कीर्तन आणि जयघोषाने संपूर्ण परिसर भरलेला असे. बाळूमामा हे साधे धनगर असून त्यांच्या भक्ती, करुणा आणि चमत्कारांमुळे लोकांच्या मनात विशेष स्थान मिळवून होते. एक वर्ष भंडाऱ्या दिवशी वातावरण खूप वेगळे होतं. आकाश स्वच्छ होतं, सूर्यप्रखर तळपत होतं आणि पावसाचा काहीच मागूस नव्हता. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. पीक कोमेजायला लागली होती आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, पाऊस कधी पडणार? भक्त भंडाऱ्यात सहभागी झाले होते, पण त्यांच्या मनात काळजी होती. काही गावकरी बाळूमामांकडे गेले आणि विनवणी करत म्हणाले, मामा, पाऊस पडत नाही, आमचं सर्व काही धोक्यात आलंय. बाळूमामा शांतपणे हसले. त्यांना आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाले, श्रद्धा ठेवा, देव कधीच भक्तांना निराश करत नाही. त्यानंतर आपल्या मेंढ्यांसोबत थोडं पुढं गेले. त्यांनी जमिनीवर काठी आपटली, डोळे मिटले आणि मनोभावे प्रार्थना करू लागले. क्षणातच वातावरण बदलू लागले. स्वच्छ आकाशात अचानक काळे ढग जमू लागले. वारा सुटला आणि काही क्षणातच जोरदार पाऊस सुरू झाला. कोरडी जमीन पाण्याने भिजून गेली. हा दृश्य पाहून सगळे भक्त आश्चर्यचकित झाले. गावकऱ्यांनी आनंदाने जय बाळूमामा असा जय घोष केला. शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. त्यांनी बाळूमामांच्या चरणी नमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा बाळूमामा म्हणाले, हा चमत्कार माझा नाही, तुमच्या श्रद्धेचा आहे. जेव्हा मनापासून विश्वास ठेवता तेव्हा देव स्वतः मदत करतो. त्या दिवसापासून भंडाऱ्यातील तो पाऊस लोकांच्या स्मरणात कायमचा राहिला. लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला आणि बाळूमामांच्या कृपेवरची श्रद्धा अजून वाढली. आजही ही कथा सांगते, जिथे खरी श्रद्धा असते तिथे देवाची कृपा नक्कीच असते. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या कथेमध्ये. धन्यवाद.